नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाच्या पतसंस्था गुंतवणूक या विषयावर बोलणार आहोत. आणि मांडवगण फराटा या गावामध्ये सध्या पतसंस्थांचा खूप काही सुळसुळाट झालेला असून इतर जिल्ह्यातील तसेच काही पतसंस्थांचे मोठ्या प्रमाणातील रकमांचे घोटाळेही करण्यात आलेले आहेत. तसेच या पतसंस्थांनी आपले जाळे मात्र इतर शेजारच्या आसपासच्या गावातही आपला विस्तार हा केलेला असून या माध्यमातून जास्त व्याजाचं आमिष देऊन या पतसंस्था कशा प्रकारे गंडा घालतात त्याबद्दल आपण एक जागृती करत असतो. आणि जागृती करत असताना मात्र आपण करायचीच नाही का असाही प्रश्न त्यावेळेस काही समाजातील या पतसंस्थांचे दलाल एजंट असतात. यांना हे अवघड जातं की असणाऱ्या पतसंस्थांपैकी काही पतसंस्थांनी आपला घाशा गुंडाळला, गंडा घातला, कोट्यवधी रुपयाची असंख्य गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यानंतर व त्या ठेवी देऊ शकत नसतील, अवसानात गेलेले असतील, तर या भागातील काही जे पतसंस्थांशी त्यांचे संबंध आहेत अशांना मात्र जाळ लागतो. जाळ. अरे या गोरगरिबांचा, वयोवृद्ध लोकांचा कष्टाचा पैसा आहे, तुमचं काय जातं त्याच्यामध्ये. जर अशी एखादी आपण बातमी टाकली, पोस्ट टाकली, तर ह्या काही ठराविक लोकांना ज्यांना काही टक्केवारी मिळत असेल, काही प्रकरणं मंजूर करत असताना पगार मिळत असेल त्यांना, अशा लोकांना मात्र अशा पोस्टचं वावडं पडतं आणि त्यांचं नुकसान होतं. नुकसान होणं साहजिकच आहे. असणाऱ्या पतसंस्थांपैकी 2 पतसंस्था ह्या शूटर खाली करून लोकांचे पैसे देऊ शकत नसतील, तर इतर असणाऱ्या पतसंस्थांमध्ये त्यांचे 4-4 खाते असणारे लोक 4ही पतसंस्थांमध्ये किंवा असणाऱ्या सर्व पतसंस्थांमध्ये आपले खाते खोलून पतसंस्था ह्यामध्ये पैसे जर गुंतवत असतील गुंतवणूकदार, तर 2 पतसंस्थांनी 4 पैकी जर फसवणूक केली तर त्या 2 पतसंस्थांमध्ये पैसे मागायला हे लोक जाणार. यांना कोणी सांगण्याची आवश्यकता नसते, काही नसतं. परंतु या पतसंस्था चालकांचा अथवा त्यांचे काही एजंट असतील, काही लोक असतील सहभागी असणारे, यांना मात्र हे खूप अवघड लागतं. आपली संस्था चांगली आहे ना, आपला व्यवहार चांगला आहे ना, मग आपल्याकडं पैसे मागायला येणाऱ्या गुंतवणूकदाराला आपण त्याचे पैसे देऊन का टाकू नये, दिल्यानंतर कशासाठी समस्या उभ्या राहतील, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. आणि कोणी पतसंस्थांबद्दल आवाज उठवला, कोणी काय केलं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. लोकांनी